मकर राशी 1 ते 7 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. मकर राशी, नवा आठवडा हा तुमच्यासाठी कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेल. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा 1 ते 7 डिसेंबर सुरू झालाय. ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा तुमच्यासाठी नशीब पालटणारा ठरणार आहे, कारण डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात दत्त जयंती आणि संकष्ट चतुर्थी असणार आहे. यासोबतच अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन देखील होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. मकर राशीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा अत्यंत शुभ राहील. तुम्ही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क साधाल, जे तुम्हाला भविष्यातील फायदेशीर प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवण्यास मदत करतील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबासह लांबचा प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुम्ही तुमचा बहुतेक वेळ धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी संपूर्ण आठवडा अनुकूल राहील. कामावर असलेल्या तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही तुम्हाला भरपूर पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी उत्कृष्ट मानला जाऊ शकतो. मकर राशी, या आठवड्यात ओझे कमी करणे ही खरी प्रेरणा आहे. कोणत्या भूमिका आता तुमच्या नाहीत आणि कोणत्या 2 भूमिकांना तुमचे पूर्ण लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते ठरवा. आठवड्याच्या मध्यात संभाषण करताना तुमच्या गरजांबद्दल स्पष्ट राहा. तुमची शांत तथात्मक शैली प्रभावी असेल. तुमचे शरीर उबदार, मजबूत आणि लवचिक ठेवणे महत्त्वाचे आहे. लहान आर्थिक कामे हाताळा आणि पूर्णत्वाकडे वाटचाल करा. तुमचे मन हलके होईल. नातेसंबंधांमधील काही शांत क्षण कोमलता परत आणतील. आठवड्याच्या शेवटी घराची थोडीशी साफसफाई आणि साधे जेवण तुमची ऊर्जा पुन्हा स्थापित करेल. मकर राशी, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी यश आणि नवीन दिशा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुम्ही एक महत्त्वाचे काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीचे फळ मिळेल आणि नवीन संधी निर्माण होतील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळेल. कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील आणि तुम्हाला एखाद्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुमच्या प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यात प्रवास शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केल्याने या आठवड्यात विशेष फायदे होतील. शनिवारी तिळाचे तेल दान करणे शुभ मानले जाते. हा आठवडा जबाबदाऱ्या, परिणाम आणि स्थिरतेचा आठवडा आहे. हा काळ आत्मनिरीक्षण आणि चिंतनाचा असेल. धनुराशीतील सूर्य तुम्हाला जुनी कामे पूर्ण करण्यास, बरे करण्यास आणि नवीन सुरुवातीसाठी तयार करण्यास मदत करेल. तर वृश्चिक राशीतील शुक्र मैत्री आणि सहकार्य मजबूत करेल. आठवड्याच्या मध्यात वृषभ राशीतील चंद्र तुमची स्थिरता आणि उत्पादकता वाढवेल. 6 डिसेंबर रोजी बुध राशीतील वृश्चिक राशीत संक्रमण जुन्या विचारांना आणि भावनांना स्पष्टता देईल. मंगळाचे धनुराशीत प्रवेश आठवड्याच्या शेवटी आराम, सुधारणा आणि नवीन संधी आणेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी केलेल्या प्रयत्नांचे भविष्यात सकारात्मक परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला वृषभ राशीचा चंद्र रोमॅन्चक, चुंबकीय, रोमॅन्टिक आहे आणि तुमच्यासाठी खूप सुंदर काळ आहे. गुरुवारी मिथुन राशीतील पौर्णिमा तुम्हाला स्वतःसाठी उपस्थित राहण्याची आठवण करून देईल. विशेषतः जर तुम्ही कामावर किंवा शाळेत जास्त ऊर्जा खर्च करत असाल तर. तुम्ही अलीकडे स्वतःवर प्रेम आणि लक्ष देण्याकडे दुर्लक्ष केले असेल, परंतु या आठवड्यात ते बदलते. हीच वेळ आहे की तुम्ही या गतिमानतेची पुनर्रचना करा आणि तुमच्या गरजांना प्राधान्य द्या. आठवड्याची शेवटी कर्क राशीतील चंद्र तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला उजळतो. तुम्ही एक चांगला रोमॅन्टिक जोडीदार कसा बनायचे आहे हे शिकत आहात. जे अविवाहित आहेत त्याने तुमचा सर्वोत्तम मित्र बनण्याचा प्रयत्न करा. मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी यश आणि नवीन दिशा मिळेल. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुम्ही एक महत्त्वाचे काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीचे फळ मिळेल आणि नवीन संधी निर्माण होतील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळेल. कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील आणि तुम्हाला एखाद्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुमच्या प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यात प्रवास शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप केल्याने या आठवड्यात विशेष फायदे होतील. शनिवारी तिळाचे दान करणे शुभ राहील. मकर राशी, या आठवड्यात तुम्हाला करिअरच्या वाढीवर आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करा.
तुमच्या महत्त्वाकांक्षांवर लक्ष केंद्रित करा. एक रणनीती विकसित करा आणि तुमच्या उद्दिष्टांकडे स्थिरपणे काम करा. भविष्यातील यशाचा पाया रचण्यासाठी हाच योग्य काळ आहे. परिश्रम आणि दृढनिश्चय दाखवा. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि धोकादायक गुंतवणूक टाळा. हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी एकंदरीतच एक अद्भुत काळ आहे. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात बदल जाणवेल आणि यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल. तुमच्या भावना आणि विचार स्पष्ट होतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये चांगले संवाद साधू शकाल. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे बंध मजबूत करण्याची ही एक संधी आहे. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक असेल, ज्याचा तुमच्या सामाजिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल. तुमचे विचार ताजेतवाने होतील. तुमच्या सर्जनशीलतेला प्रेरणा मिळेल. हा आठवडा परस्पर समजूतदारपणा वाढवण्यासाठी परिपूर्ण आहे. तुमच्या खोल भावना व्यक्त करण्याचे धाडस तुम्हाला नातेसंबंधांच्या जवळ आणेल. शिवाय जर तुम्ही तुमचे विचार शेअर केले तर तुम्हाला ऐकणारे लोक सापडतील. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी अद्भुत आणि प्रेमळ असेल. तुमचे नाते मजबूत करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मकर राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 10 असेल आणि भाग्यवान रंग हा राखाडी असेल. आठवड्याचा संदेश आहे की स्थिरस्थायी पावले चिरस्थायी यश असेल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.